दुसरीकडे परतीच्या पावसानं महाराष्ट्रभरामध्ये धुमाकूळ घातलेला असतानाच हवामान खात्याच्या इशाऱ्यानं लोकांचे धाबे दणाणले. कारण 30 सप्टेंबरपर्यंत कोकण, मराठवाडा आणि मुंबईत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं महाराष्ट्रात पावसानं धुमशान घातलंय. त्याचा परिणाम म्हणून 2 दिवसांपासून रत्नागिरी, रायगड, मुंबईसह बीड, लातूर, नांदेड जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय. कोकणातील नद्यांना पूर आल्यामुळे आणि काही महत्त्वाचे पूल पाण्याखाली जाण्याची भीती असल्यानं गोवा हायवेवरती प्रवास करताना काळजी घ्यावी लागणार आहे. तर बीड, लातूरमधील सगळे लघु प्रकल्प देखील तुडुंब झाले. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत सुरू असलेला पावसाचा धुमाकूळ काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. दक्षिण मुंबईत पाऊस थांबण्याचं नाव घेत नाहीये. ठाण्यासह उपनगरांमध्ये मध्यरात्री जोरदार पावसानं हजेरी लावली. पहाटे थोड्याफार प्रमाणात उघडीप झाली असली तरी काही ठिकाणी पावसाची रिपरिप कायम आहे. दरम्यान काल मुंबईत पावसाने एकच कहर केला. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावरती पाणी साचल्यानं वाहन चालकांना कसरत करावी लागत होती. अक्षय, आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतील पावसासंदर्भातले. अक्षय, मुंबई आणि परिसरात पावसाची आणि वाहतुकीची काय स्थिती आहे? मुंबई आणि परिसरामध्ये सध्या पाऊस जो आहे तो अतिशय रिमझिम प्रकारे पडतो आहे. मुंबईमध्ये जे म्हणजे पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर या ठिकाणी तर अगदीच नाही आहे पाऊस सध्या, ते थांबला असं म्हणावं लागेल. सिटीमध्ये मात्र अजूनही संततधार सुरू आहे पावसाची. काल रात्री जो पाऊस पडत होता मुंबईच्या दक्षिण भागांमध्ये तो अतिशय मोठा होता. कारण की या ठिकाणी जवळजवळ 3 ते 4 तासामध्ये जो पाऊस पडला त्याच्यामुळे संपूर्ण जे दक्षिण भाग आहे ना मुंबईचा तो पूर्ण भरून गेला होता पाण्याने. कारण की वेगवेगळे जे ठिकाण आहेत, हिंदामाता तर आपल्याला माहितीच आहे. हिंदामाता बरोबरच महालक्ष्मी रेस्कोर्स असेल, त्याचबरोबर महालक्ष्मीचं जे मंदिर आहे पेडर रोडवरचं त्या ठिकाणचा परिसर असेल, त्याचबरोबर ताडदेव असेल, वरळी असेल, असे जे महत्वाचे भाग आहेत ते सगळे काल पाण्याखाली होते. आणि त्याच्यामुळे जसे की आता आपण दृश्यांमध्ये बघतोय वाहनं जी चालू होती त्या वाहनांना पण म्हणजे रस्त्यावरून चालता येत नव्हतं, इतकं ते पाणी होतं सगळ्या रस्त्यांवर काल संध्याकाळी, काल रात्री. त्याच्यामुळे एक पाऊस जो आहे तो पाऊस रात्री प्रचंड पडलेला आहे त्या दक्षिण भागामध्ये. जी आकडेवारी आहे ती आकडेवारी तुझं सांगताय की आता सकाळपर्यंत म्हणजे सकाळी 5 वाजल्यापासून जवळजवळ 106 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे फक्त दक्षिण मुंबईमध्ये. पूर्व मुंबईमध्ये 66 मिलीमीटर तर पश्चिम मुंबईमध्ये 56 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे. पण सर्वात जास्त जो पाऊस आहे तो दक्षिण मुंबईमध्ये पडलेला आहे. सध्या तरी मात्र पावसाने उसंत घेतलेली आहे. निश्चित अक्षय, धन्यवाद तू दिलेल्या अपडेट्स बद्दल. गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्ग ठप्प झालेला असताना आता या पावसाचा कोकण रेल्वेला देखील फटका बसलेला बघायला मिळतोय. चिपळूण आणि खेड दरम्यान मोठ्या प्रमाणात चिखल वाहून आल्यानं कोकण रेल्वे प्रभावित झाली आहे. गोव्याकडे जाणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस खवटी स्थानकात थांबवण्यात आली होती. रात्री उशिरा ती पुढे मार्गस्थ झाली. दरम्यान आरवली बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं चित्र आहे. त्यामुळे रत्नागिरीतून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मांडवी, राज्यराणी, कोकण कन्या आणि मत्स्यगंधा या गाड्या विविध स्थानकांवरती थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. त्या उशिरानं रवाना झाल्या. दरम्यान आजही पावसाचा कोकण रेल्वेला फटका बसू शकतो. ठाणे भिवंडी शीळ मार्गावरची वाहतूक कोंडी 3ऱ्या दिवशीही कायम होती. आता या वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकांना देखील बसतोय. वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्यामुळे रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. रात्रीच्या वेळी वाहतूक कोंडीची स्थिती किती भयंकर असते हे सांगण्यासाठी ड्रोन कॅमेराने टिपलेली ही दृश्य पुरेशी आहे. वर्सोवा पूल बंद असल्यामुळे गुजरातच्या दिशेनं होणारी वाहतूक ठाणे भिवंडी मार्गाने सध्या वळवण्यात आली आहे. परिणामी रात्रीच्या वेळी या मार्गावरती अवजड वाहनांची रहदारी सुरू होते आणि ट्रॅफिक जामही होतं. दरम्यान ही कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनानं जेवढी तत्परता दाखवायला हवी तेवढी दाखवली जात नसल्याचं दिसतंय. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रानंतर आता मराठा मोर्चानं राज्याच्या सुवर्ण त्रिकोणाकडे आपला मोर्चा वळवलाय. आज नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. मुंबई पुण्याच्या महामोर्चांची रंगीत तालीम म्हणून या मोर्चाकडे बघितलं जातंय. जिल्ह्याभरातून तब्बल 15 लाख लोक या मोर्चात सहभागी होतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यासाठी 2000 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. काल या बंदोबस्ताची रंगीत तालीमही घेण्यात आली. या मोर्चाचा अभ्यास करून विश्लेषण करण्यासाठी गुप्तचर यंत्रणेचं पथकही शहरात दाखल झालंय.
राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, भाजपचे आमदार डॉक्टर अपूर्व हिरे तसंच सीमा हिरे, शिवसेनेचे आमदार अनिल कदम, योगेश घोलप असे राजकीय नेते देखील या मोर्चात सहभागी होणार आहेत. ज्या जिल्ह्यातील कोपर्डी बलात्कार घटनेनंतर मराठा समाजानं रस्त्यावरती उतरायला सुरुवात केली, त्याच अहमदनगरमध्ये काल मराठा समाजाच्या विराट मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. निषेधार्थ काळी वस्त्र परिधान करून आणि हातात भगवा झेंडा घेऊन लाखोंच्या संख्येनं मराठा समाज वाडिया पार्कवरती जमा झाला होता. त्याच वाडिया पार्कवरला ड्रोन कॅमेरा आहे, त्याने ही दृश्य कैद केली आहेत. हे दृश्य पाहिल्यानंतर मूक तरीही ऐतिहासिक असंच या मोर्चाचं वर्णन करावं लागेल. दरम्यान प्रत्येक मोर्चाप्रमाणे याही मोर्चात राजकीय नेत्यांची हजेरी लागली होती. नगरमधल्या मोर्चात विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, बबनराव पाचपुते यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक आमदार, अरुण जगताप हे देखील सहभागी झाले होते.